दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतेच आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून निपुण ॲप यावरती विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर ॲड करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की या ॲपवरती आपल्याला पालकांचे नंबर कसे ॲड करायचे आहे. तर आपलं प्ले स्टोअर आपण ओपन केलेलं आहे. इथं आपल्याला सर्च करायचं आहे निपुण महाराष्ट्र. सर्च लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे बघा निपुण महाराष्ट्र 2 नंबरचं दिसते, ते निळ्याला त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ॲप ओपन करायचं आहे. इथे खाली हिरव्या पट्टीतील पुढे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे प्रोफाईल निवडामध्ये मुख्याध्यापकला क्लिक करूयात. तर इथे आपल्याला येते की सदरील सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर आपण शिक्षक यावरती क्लिक करूयात. इथे आपला जो मोबाईल नंबर असेल तो आपल्याला टाकायचा आहे. शालार्थवरती जो असेल तो टाकल्यानंतर इथं खाली चेकबॉक्स आहे. त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज येईल. पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा आणि त्या संदर्भातली इथे आपल्याला माहिती येत आहे की पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत. याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्याच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील. मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करावी. आणि इथे पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला शाळा निवडीचा पर्याय येईल. इथे आपल्याला शाळा निवडायची आहे. शोधामध्ये क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पेज येईल. या पेजवरती आपल्याला इथे इयत्ता जे आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला तो विद्यार्थीचं नाव येईल. इथे जो नंबर असेल तो आईचा किंवा वडिलांचा नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. जिथे मोबाईल नंबर नसेल तिथे आपल्याला पालकांकडे मोबाईल फोन नाही असं करावं लागेल. इथे जतन करा निळ्या याच्यात येईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. माहिती यशस्वीरित्या जतन केली. तर अशा पद्धतीने इथे या पालकांचं झालेलं आहे. आता या संबंधित पालकांकडे मोबाईल नाही, तिथे मोबाईल नाही, तिथे आपण तिथे पालकांकडे मोबाईल फोन इथे क्लिक करून जतन केलं आहे. इथे सुद्धा ही माहिती यशस्वीरित्या जतन केली असा मेसेज आलेला आहे. जर आपल्याला वाटलं अनावधानाने एखाद्या विद्यार्थ्याची चुकीची नोंदणी झालेली आहे मोबाईल नंबर, तर ते आपल्याला इथे एडिट सुद्धा करता येतं. विद्यार्थ्याच्या नावासमोर बघा इथे पेन्सिलचं एडिटचं बटन दिसते, याला आपल्याला क्लिक करता येते आणि इथे आपल्याला जो मोबाईल नंबर आहे तो इथे एडिट करून पुन्हा नवीन मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकता येऊन जतन करावरती क्लिक करून आपण तो नंबर यशस्वीपणे जोडू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.